पोहोचते 23 या आकड्यावर. आर्यनचा पहिला बॉल उडवलाय, कॅच इटचा कॉल आहे. डीप मधून आता बॉलच्या खाली खूप चांगला झेल तिथे टिपला आणि फलंदाज आता होईल आउट. इथे खेळ संपलेला आहे. त्याने विकेट प्राप्त केली आणि पहिला धक्का दिला अफजल 11 संघाला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 23 या पहा आकड्यावर. लाईन उस्मानच्या समोर लाईन कशी ऑफस्टमच्या हलकासा बाहेर ठेवला, गती काढली आणि गतीनं मात्र बीट झाला उस्मान अन्सारी. विकेटचं पतन, पहिला धक्का. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत. येस गुपेश. कोपरखेडना 40+ हे सन्माननीय दिनेश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं सर. टेक ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक गडी बाद, 23 धावा. अफजल परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना घणसोली गावाकडून क्रिकेटची सुरुवात केली आणि ग्रामीण क्रिकेट किरण मैदानाच्या आतमध्ये विशाल शहा. पहिलाच बॉल इथे तसाच फटका मारण्याचा प्रयत्न, इथेही कॅच इटचा कॉल आणि खूप चांगला झेल टिपत असताना शून्यावरती विशाल शहा सुद्धा परतलेला आहे. धक्का क्रमांक दुसरा इथे लागतोय अफजल 11 महाड या टीमला. उमेश सर, दोन्ही बॉल सेम होते. दोन्ही बॉलवर जर पाहिलं तर बॅटरने सेम फटका खेळलाय आणि खूप चांगला झेल पकडला. आराफ शेख, मॅन फ्रॉम बदलापूर, चांगला झेल पकडला आणि फलंदाज बाद होत असताना विशाल शहा देखील शून्यावर परतलाय. जिकडे बिनगडी बाद 23 होती, आता 2 गडी बाद 23 असा आकडा अफजल 11 महाड टीमचा पाहायला मिळतोय. म्हणजेच 23 या आकड्यावरती 2 विकेट्स गमावलेल्या आहेत, प्रति गेलेला आहे. ओहो, बॅटची कडा इथे हॅट्रिक संपादन केलेले आहे मित्रांनो. धर्मवीर चषक 2025 ची दुसरी हॅट्रिक घेतलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी आर्यन भोईरनं लगातार 3 विकेट घेतले. 3 विकेट साठी जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने तब्बल 10,000चं कॅश प्राइज दिलं जाईल आर्यन भोईर साठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आर्यन भोईर साठी. यस, राजेंद्र आव्हाड साहेब यांच्या वतीने हे हॅट्रिक्स साधणाऱ्या गोलंदाजाला मात्र 10,000चं कॅश प्राइज आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार लगवणाऱ्या फलंदाजासाठी देखील विजय पाटील साहेबांच्या वतीने 10,000चं कॅश प्राइज असेल आणि 6 बॉलमध्ये 6 विकेट किंवा 6 बॉलमध्ये 6 षटकार जो कोणी लगवतोय त्या खेळाडू. कलिना मुंबईचा हा खेळाडू, ओहो, ऑन साइडला हुक केलाय, तिथेही 4था विकेट. व्हॉट अ बॉलिंग मित्रांनो. ही बॉलिंग आवडली असेल तर आर्यन भोईरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. लागोपाठचा 4था विकेट त्यानं प्राप्त केलं या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये 4 धक्के दिलेत. हायवे दिवा एक्सप्रेस 4 विकेट्स प्राप्त करत असताना बघा, पहिले 2 झेल जर पाहिले तर आराफ शेखने पकडले होते. लगातारचे 2 झेल आराफ शेखने आणि लगातारचे 2 झेल राहुल जोगड यांनी पकडले. म्हणजे 4 बॉलमध्ये 4 विकेट्स. लाजबाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. आणि काय योगायोग आहे, हे योगायोग म्हणतात आणि असं कुठल्याही स्पर्धेमध्ये असं योगायोग येत नाही. ओहो, इथेही कॅचेटचा कॉल आहे. आराफ शेख आता पूर्ण एकदा या ओव्हर मध्ये आराफ शेखने 3 झेल टिपले आणि त्यानंतर मात्र राहुल जोगड यांनी या ओव्हर मध्ये 2 झेल टिपले. म्हणजे रुपये, म्हणजे 11,000 रुपयाचा धनी आता या ओव्हर मध्ये ठरलेला आहे आर्यन भोईर. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 24 धावा.